बोल, कशाला बोलले? कोण आहे? पप्पा आले. तुम्ही काय करते पप्पा इथे? गॉड दिसतेस ग. तो दिवस आला बघ. आता तुझं लगीन होणार तर मॅच तुझ्या मागे लागलं होतं लगीन कर म्हणून. आता तू सोडून जाणार म्हणल्यावर जीव वर खाली होते बघ. तू हे घर सोडून गेल्यावर घर खायला उठल का? तुझ्याशिवाय मला करमणार नाही ग. तुझं लगीन झाल्यावर मला आणि तुझ्या आईला एकटं एकटं वाटेल ग. अगं अगं तू माझी पोरगी नाहीस, पोरगा आहेस पोरगा. लहानपणापासून तुला असं सांभाळ. अगं एवढी एवढी होतीस, ह्या घरात अशी दुडू 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 पळायचीस. आणि हे चित्र तू काढल्यास बघ. आणि आज तर पप्पा अहो, मला माहिती तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे, पण मी काय आज नाही निघाले. आवाज माझी हळद आहे, पाठवणी नाही. तुम्ही जावा बाहेर. बाहेर पाहुणे आहेत, त्यांच्याकडे ध्यान द्या. आज न उद्या तू जाणारच ना. परक्याचं धन होशील. माझा तुझ्यावर काय हक्क राहील का सांग? पप्पा मी लगीन करू नको का तसं सांगा. पुरीच्या जातीला लगीन करावंच लागतं का? आई बापासाठी हा क्षण लय अवघड असतं. पोरगीचं लगीन होते म्हणून खुश व्हावं का पोरगी सोडून जाणार आहे म्हणून याचं दुःख वाटावं? तू मला परत कधी भेटशील ग? पप्पा मी लगीन करून जाणार आहे, मरणार नाहीये. हे बाळा असं नको बाबत्र बोलू ग. ठीक आहे नाही बोलत, पण तुम्ही रडू नका आणि मला बी रडू नका, नाही तर माझा मेकअप खराब होईल ना. तुम्ही जावा, मी मेकअप थोडा करून येते. हा बोल, कशाला बोलवलं होतं? आणि तुला काय डोक्याचा भाग आहे का? त्या लहान पोराला कशाला सांगितलं? तू आता तिकडे पचकला म्हणजे किती महागत जाईल. अरे नाही काय होत, तू मला सांग आपली सगळी तयारी झाली आहे का? होय, सगळी तयारी झाली. तुम्हाला फक्त देवळापाशी येऊन भेट. तू सगळं माझ्यावर सोड ना.